नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळू शकतात 61,500 रुपये, 61,500 रुपीज पर मंथ। आता ही जी मुख्यमंत्री फेलोशिप योजना आहे, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे, हा नेमका आहे काय आणि याची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, यासाठी निकष काय आहेत, अटी काय आहेत, शर्ती काय आहेत। ही जी फेलोशिप योजना आहे या अंतर्गत तुम्हाला एक पदव्युत्तर प्रमाणपत्र मिळणार आहे। तर ते प्रमाणपत्र कशा प्रकारचं असणार आहे, त्यासाठी अभ्यासक्रम कोणती संस्था तयार करणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका। हा जो GR आहे महाराष्ट्र शासनाचा, हा GR मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। विद्यार्थी मित्रो, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नेमका हा कार्यक्रम कशासाठी चालवला जात आहे, याचा उद्देश काय आहे, तर राज्यातील जी काही विकास प्रक्रिया आहे, या राज्यातील विकासाचे जे काही टप्पे आहेत ते जाणून घेता यावेत आणि शासनाच्या यंत्रणेचा जे काही आपला शासनाचा कारभार चालतो, प्रशासकीय प्रक्रिया चालते, याचा अनुभव महाराष्ट्र राज्यातील आपले जे युवा आहेत त्या तरुणांना तो मिळावा म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। आणि या योजनेतून समाजसुधारक घडावे, समाजसुधारक म्हणजे काय हो, तर समाजसेवा करणारे जे काही तरुण आहेत ते घडावे म्हणून ही योजना शासनाने सुरू केलेली आहे। आपल्या राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा जो अनुभव आहे तो मिळाला पाहिजे, हा मुख्य उद्देश घेऊन ही योजना तयार केलेली आहे। याची अंमलबजावणी कोणतं मंत्रालय करणार आहे, तर विद्यार्थी मित्रो, अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन, अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन हे जे मंत्रालय आहे हे या योजनेची अंमलबजावणी करणार आहे। निवडीची निकष काय असणार आहे, तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही भारताचे नागरिक असावेत। एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय पाहिजे, तर कोणत्याही शाखेतील तुमची पदवी पूर्ण पाहिजे। कोणत्याही शाखेतील जर तुमची पदवी पूर्ण झाली असेल तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात, परंतु तुम्हाला पदवीमध्ये 60% अधिक गुण मिळालेले असले पाहिजे। ठीक आहे, किमान 60% गुण तर पाहिजेच। अनुभव पाहिजे तुम्हाला, तर अनुभव कसा पाहिजे, तर एका वर्षाचा पूर्णवेळ कामाचा तुम्हाला अनुभव पाहिजे। तुम्ही जर बिगर व्यावसायिक कोर्सचे असाल तर तुम्हाला 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव पाहिजे। तुम्ही जर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असाल तर तुम्ही पूर्णवेळ तुमची इंटर्नशिप केलेली असली पाहिजे, कारण व्यावसायिक अभ्यासक्रमांना आपल्याला माहिती आहे की इंटर्नशिप असते, तर ती तुमची पूर्ण झालेली असली पाहिजे आणि त्यासह 1 वर्षाचा तुमचा अनुभव असला पाहिजे कामाचा, पूर्णवेळ कामाचा। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला भाषा व संगणक ज्ञान असलं पाहिजे। संगणक म्हणजे काय, कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, इंटरनेटचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे। आता कसं आहे, हा जमानाच AIचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, त्यामुळे याबद्दलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। भाषेबद्दल काय सांगितलं आहे की तुम्हाला कंपल्सरी मराठी भाषा आली पाहिजे। मराठी भाषेबरोबरच तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीचं सामान्य ज्ञान असलं पाहिजे, तुम्हाला ती भाषा आली पाहिजे। मराठी भाषा तुम्हाला लिहिता पण आली पाहिजे, वाचता पण आली पाहिजे, बोलता पण आली पाहिजे, म्हणजे ॲक्युरेट तुम्हाला मराठी लँग्वेज आली पाहिजे। ठीक आहे, आता वयोमर्यादा काय आहे, तुम्ही जर हा फॉर्म भरत असाल या योजनेसाठी, या फेलोशिपसाठी, जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 61,500 रुपये हवे असतील तर यासाठी वयोमर्यादा काय आहे, तर तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त म्हणजे आपण ज्याला म्हणू की कमाल मर्यादा ही तुमची 26 वर्ष तिथं दिलेली आहे। म्हणजे 21 ते 26 या वयोगटामधील जे काही तरुण आहेत ते या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आता हा जो अर्ज असणार आहे हा तुम्हाला कसा करायचा आहे, तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। जेव्हा हे फॉर्म सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपडेट देईलच, टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला नोटीस पाठवेलच। आता फॉर्म भरण्यासाठी जे काही शुल्क असणार आहे, फॉर्म भरण्याची फी असणार आहे, ते किती असणार आहे, तर 500 रुपये तुम्हाला फॉर्मची फी भरावी लागणार आहे। आता फेलोची जी संख्या आहे, म्हणजे जे काही फेलोशिपसाठी विद्यार्थी निवडण्यात येणार आहेत ते विद्यार्थी किती निवडण्यात येतील, तर हे विद्यार्थी 60 विद्यार्थी निवडण्यात येणार आहे। किती, एकूण 60 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे आणि त्यापैकी 1/3 जागा ह्या महिलांसाठी राखीव असणार आहेत। आणि समजा महिलांनी त्यासाठी जर फॉर्म भरलेच नाही तर मग तिथं पुरुषांची निवड करण्यात येईल। ठीक आहे, तरुणांची निवड करण्यात येईल। फेलोचा दर्जा काय असेल, तर या फेलोचा दर्जा हा गट अ अधिकारीचा दर्जा असणार आहे। म्हणजे निवडीची कार्यपद्धती काय असणार आहे, तर आता बघा, हे सर्वात महत्त्वाचं आहे की निवड कशा प्रकारे या फेलोशिपसाठी तुमची होणार आहे, तर तुमची एक ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट होईल। काय होईल, ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट होईल। ऑब्जेक्टिव्ह असेल ही, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे माहिती आहे ना की MCQ प्रश्न असतील, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, अशा प्रकारे तुमची एक्झाम होईल।
त्या एक्झाममध्ये जवळजवळ म्हणजे त्यांनी संख्या सांगितली आहे की 210 विद्यार्थी निवडण्यात येतील त्या परीक्षेतून. हे 210 विद्यार्थी निवडल्यानंतर यांना काही विषय दिलेले असतील, त्या विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे आणि वेबसाईटवर त्या अपलोड करावा लागेल, जी काही तारीख दिलेली आहे आणि जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या अगोदर. ठीक आहे. या 210 विद्यार्थ्यांचा नंतर इंटरव्ह्यू होईल, मुलाखत होईल यांची, आणि ही मुलाखत होईल मुंबई इथे. ही मुलाखत घेण्यासाठी त्यांनी एक कमिटी बनवलेली आहे, एक समिती ते बनवणार आहेत. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 7 सदस्य असतील. ही मुलाखत घेत असताना तिथं तुम्हाला कागदपत्र तुमचे न्यावे लागतील, जे काही तुमचे कागदपत्र तुमच्याकडे असणार आहेत. त्याचबरोबर इथं तुमचा जो काही सामाजिक क्षेत्रामधला तुमचा अनुभव आहे, सोशल वर्कचा जो काही तुमचा अनुभव आहे, त्या अनुभवाबद्दल तुम्ही तिथं सांगायचं. कारण जे सोशल वर्क करणारे तरुण असतील त्यांना प्राधान्य इथं दिलं जाईल. तुम्हाला सांगतो की ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट ही 30 मार्काची असेल. किती मार्काची असेल? 30 मार्काची असेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुमचे किती असतील? 30 मार्काचे असतील. निबंध हा तुमचा 20 मार्काचा असेल आणि मुलाखत ही तुमची 50 मार्काची असेल. आणि या सगळ्यांची मिळून जे तुम्हाला मार्क्स मिळणार आहे त्यावर तुमची रँकिंग ठरेल. म्हणजे या 210 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी निवडले जातील आणि त्यासाठी हा 100 मार्काचा निकष असणार आहे, ज्यामध्ये 30 मार्क हे ऑब्जेक्टिव्ह टाईप जी काही प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी 30 मार्क असणार आहेत, 20 मार्क निबंधासाठी आणि 50 मार्क मुलाखतीसाठी. यामध्ये ज्यांना जास्त गुण मिळतील त्या 60 विद्यार्थ्यांना निवडण्यात येईल. हे निवडलेले जे विद्यार्थी असणार आहेत, जे 60 विद्यार्थी निवडले जातील, यांना 20 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 2-2, 3-3 विद्यार्थी 20 जिल्ह्यांमध्ये पाठवले जातील आणि त्यांना तिथं प्रशासनाबरोबर काम करता येणार आहे. आणि आता ही जी तुम्हाला फेलोशिप मिळणार आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे की ही फेलोशिप तुम्हाला किती कालावधीसाठी मिळणार आहे. म्हणजे हे जे काही 61,500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे, हे तुम्हाला 12 महिन्यांसाठी मिळणार आहे. किती महिन्यांसाठी? 12 महिन्यांसाठी. 12 महिने संपल्यानंतर तुमची ही फेलोशिप बंद होईल. तुमचा जो काही हे गट अधिकाऱ्याचा जो काही दर्जा तुम्हाला देण्यात येणार आहे, त्याच्या समकक्ष जे काही तुमचा दर्जा असणार आहे तो तिथं बंद होईल. आणि या कालावधीमध्ये 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही तुम्ही कार्य करणार आहात ते गुप्त असणार आहे. तुम्ही तिथून निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही ती माहिती कोणाला सांगायची नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही तिथं आहेत त्या दौरान पण तुम्ही ती माहिती कोणाला सांगायची नाही. तुमचे जे अधिकारी असणार आहेत त्यांच्याकडेच ती माहिती असली पाहिजे. ठीक आहे, तुमच्या कार्याची. फेलोशिपचं मी तुम्हाला सांगितलं की 56,100 रुपये हे तुमचं मेन फेलोशिप आणि त्यानंतर तुम्हाला प्रवासाचा खर्च 5,400 रुपये, असं एकूण तुम्हाला दर महिन्याला 61,500 रुपये मिळतील. आता मी तुम्हाला हे पण सांगितलं की तुम्ही जेव्हा या फेलोशिपचा लाभ घेणार आहात, जिल्ह्यामध्ये काम करणार आहात, तेव्हा तुम्हाला एक अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पदव्युत्तर प्रमाणपत्र मिळणार आहे. तर हा अभ्यासक्रम मुंबई IIT मुंबई जी आहे ती संस्था तयार करेल हा अभ्यासक्रम आणि ती याचे लेक्चर वगैरे घेईल आणि तुम्हाला ते प्रमाणपत्र जेव्हा तुमचे 12 महिने पूर्ण होतील परीक्षा घेऊन तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात येईल, पदव्युत्तर प्रमाणपत्र. विषय काय असेल या प्रमाणपत्राचा? तर स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयावर तुम्हाला हे पदव्युत्तर प्रमाणपत्र देण्यात येईल. तुमचा जो अभ्यासक्रम असणार आहे त्या अभ्यासक्रमाचे जे काही व्याख्यान असणार आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होतील. कशा प्रकारे होतील? तर पहिले जे 2 आठवडे असतील ते मुंबई IIT मुंबई इथे तुमचे ते लेक्चर घेतले जातील 2 आठवडे. त्यानंतर ते लेक्चर बंद होतील. 6 महिन्यानंतर काही लेक्चर घेतले जातील. त्यानंतर ते लेक्चर बंद होतील जे ऑफलाईन लेक्चर आहेत. त्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे लेक्चर होतील आणि पूर्ण वर्षभरामध्ये तुमचे सॅटर्डे संडे शनिवार रविवार हे ऑनलाईन लेक्चर होत राहतील. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा अभ्यासक्रम ते पूर्ण करतील. या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला सुट्टी किती दिवस मिळेल? तर 8 दिवसाची तुम्हाला किरकोळ रजा मिळू शकते. आणि इतर जर तुम्ही रजा घेतल्या, सुट्ट्या घेतल्या तर तुमच्या मानधनातून जे काही तुम्हाला मानधन मिळणार आहे 61,500 रुपयाचं, त्यातून तुमचे पैसे कट होतील. तुम्हाला जर राजीनामा द्यायचा असेल या कालावधीमध्ये, जर तुम्हाला ते जे काही फेलोशिप मिळणार आहे त्याचा राजीनामा द्यायचा असेल तर तुम्ही 1 महिन्या अगोदर त्यांना नोटीस द्यावी लागेल. आणि जर समजा तुम्ही राजीनामा दिला तर तुम्ही हे जे काही पदव्युत्तर प्रमाणपत्रासाठी जे काही अभ्यासक्रम तुम्ही करत होते ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. मी आधीच सांगितलं की तुम्हाला कामाची गुप्तता ठेवायची आहे आणि या 12 महिन्यामध्ये तुम्ही जे काही कार्य करणार आहे ते कार्य करत असताना तुम्हाला कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये भाग घेता येणार नाही. ठीक आहे, प्रत्येक महिन्याला तुमचा कामाचा अहवाल तुम्हाला सादर करावा लागेल आणि तुमच्या कामगिरीचं जे काही मूल्यमापन हे संस्था करतील. ठीक आहे, अशा प्रकारे ही मुख्यमंत्री फेलोशिप योजना आहे, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे. या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरा, ती परीक्षा द्या आणि पास जर तुम्ही झाले तर तुम्हाला 12 महिने या योजनेचा लाभ घेता येईल. तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर काम करता येईल, तो अनुभव घेता येईल. तुम्हाला राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या समजून येतील, राजकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा समजून येईल, तुम्हाला जे मूळ स्वरूप आहे ते समजून येईल. तर तुम्ही या
योजनेचा लाभ घ्या, अनुभव घ्या. ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला कळवा. ही जर माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर करून टाका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करा आणि तुमचे जर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. धन्यवाद.